नमस्कार मैत्रिणींनो. इयत्ता 9वीच्या इतिहास लेखन या पाठातील तिसऱ्या भागामध्ये मी माधुरी वरपे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मागील पाठामध्ये आपण इतिहासाची साधनं कोणकोणती आहेत त्या साधनांची आपण थोडक्यात माहिती घेतली. त्यानंतर जी काही साधनं आहेत त्या साधनांमध्ये लिखित साधनं कोणती आहेत त्याची आपण माहिती घेतली. त्यानंतर भौतिक साधनं कोणती आहेत त्याचीही आपण माहिती घेतली. आणि आज आपण मौखिक साधनं कोणती आहेत त्याची आज आपण माहिती ही घेणार आहोत. मौखिक साधनांमध्ये समावेश होतो तो म्हणजे पोवाडे, प्रसंग वर्णन, एखाद्या घटनेचं किंवा प्रसंगाचं हुबेहूब दिलेलं वर्णन, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हे वर्णन गेलेलं असतं. त्यानंतर आहेत लोकगीते किंवा लोककथा. त्यानंतर आहेत स्फूर्तिगीतं, ओव्या. याच्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारे जो काही प्राचीन कालखंडामध्ये घडून गेलेला इतिहास आहे तो इतिहास समजण्यास मदत होते आणि तो इतिहास जाणून घेण्यासाठी आपण अधिकाधिक उत्सुकही असू शकतो. मौखिक साधनामध्ये एका व्यक्तीच्या मुखावाटे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवलेलं साधन म्हणजेच मौखिक साधन होय. ज्या प्रकारे लिखित साधन हे लिहिलेलं असतं, भौतिक साधन हे जे आपल्या डोळ्यांना दिसतं आणि आपण हाताने स्पर्श करून सांगू शकतो की त्याच्यामध्ये काय आहे, तशाच प्रकारे मौखिक साधनाच्या माध्यमातून जे साधन आपल्या फक्त कानावर ऐकायला मिळतं आणि दुसरी गोष्ट आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते फक्त एक मौखिक स्वरूपात दिलेलं असतं. एका व्यक्तीच्या मुखावाटे दुसऱ्या व्यक्तीच्या मुखापर्यंत ते साधन हे पोहोचवलेलं असतं. त्या साधनामध्ये पहिलं साधन आहे पोवाडे. अहो राजे कोणाला म्हणतो आपण? छत्रपती शिवाजी महाराजांना. या छत्रपती शिवाजी महाराजांनी छोट्याशा वयातच अलौकिक अशी कामगिरी करून दाखवली आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा पोवाडा, त्याचबरोबर अफजलखानाच्या वधाचा पोवाडा यासारख्या अनेक पोवाड्यांची रचना ही वेगवेगळ्या शाहिरांनी केलेली आहे. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे असतील, शाहीर अमर शेख असतील, विठ्ठल उमप असतील, या सर्वांचा उल्लेख आपल्याला महत्त्वपूर्ण करता येईल. प्रत्येक व्यक्तीच्या कार्याची प्रेरणा, प्रत्येक व्यक्तीनं जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याचं स्वरूप हे या पोवाड्याच्या माध्यमातून सांगितलं जायचं आणि जेणेकरून ज्या व्यक्तीवर हा पोवाडा लिहिला गेला आहे त्या व्यक्तीला त्याच्या पोवाड्याच्या माध्यमातून, त्यानं केलेल्या एकंदरीत कार्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीला प्रेरणाही मिळत असायची. त्यानंतर महात्मा फुले, ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवनावर सुद्धा वेगवेगळे पोवाडे हे रचले गेलेले आहेत. त्यानंतर पुढील भाग आपल्याला सांगता येतो तो म्हणजे स्फूर्तिगीतं. काय आहेत स्फूर्तिगीतं? ज्या गीतांमधून आपल्या मनामध्ये एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होते अशी साधनं म्हणजे स्फूर्तिगीतं. ही वेगवेगळी स्फूर्तिगीतं आपल्याला सांगता येतात आणि या स्फूर्तिगीतांच्या माध्यमातूनच आपल्या मनामध्ये एक प्रकारचा भाव निर्माण होतो, एक प्रकारचा वीर असा रस निर्माण होतो, जेणेकरून ते कार्य जणू काही आपण करत आहोत, आपल्या देशासाठी असेल किंवा ते कार्य आपण स्वतः करत आहोत अशी भावना या ठिकाणी निर्माण होताना या स्फूर्तिगीताच्या माध्यमातून दिसते. स्फूर्तिगीतांमध्ये बलसागर भारत हो हो असेल, माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध अमुजे सुरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मोरू, झेंडा अमुजा प्रिय देशाचा फडकतवरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम, यासारखे अनेक स्फूर्तिगीतं आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आहेत लोककथा. पूर्वीच्या काळी लिहिण्यासाठी लोकांना भाषा अवगत नव्हती.
त्या कालखंडामध्ये जे काही घडून गेलं त्या कथा या लोककथा म्हणून प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या राजांच्या कथा असतील, वेगवेगळ्या लोकांच्या कथा असतील, या सर्व कथा आणि या कथांबरोबरच जी गीतं गायली जायची ती सुद्धा एक मौखिक साधनाचा वारसा म्हणून आपल्याला सांगता येतात. त्यानंतर आहेत ओव्या. विविध प्रकारच्या ओव्या आपल्याला माहिती आहेत. संत जनाबाईंनी गायलेल्या ओव्या माहिती आहेत, कारण महाराष्ट्रातील स्त्रिया जात्यावर दळण दळत असताना या ओव्या गात असतात. त्यानंतर मुलाखती आहेत. या मुलाखतींच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक प्रकारचा मौखिक वारसा लाभलेला दिसतो. मौखिक साधनाच्या माध्यमातून आपण या मुलाखतीसुद्धा घेऊ शकतो. त्यानंतर दृक साधनं, जी साधनं डोळ्यांना दिसणारी आहेत ती साधनं कोणती, तर दृक साधनं. फक्त डोळ्यांना दिसतात ती साधनं आहेत दृक साधनं. या दृक साधनांमध्ये वेगवेगळे फोटो, वेगवेगळे चित्र या गोष्टी आपल्याला सांगता येतात. या चित्राच्या माध्यमातून आपल्याला गुरुशिष्य परंपरा सांगता येते. त्यानंतर आहे या चित्राच्या माध्यमातून घोडा असेल किंवा घोड्यावर बसणारा व्यक्ती असेल किंवा त्याच्या आजूबाजूचे जे काही सहकारी आहेत या सहकाऱ्यांचं वर्णन हे आपल्याला सांगता येतं. एका व्यक्तीचं हुबेहूब चित्र काढणं साहजिक आहे जर ती व्यक्ती समोर बसलेली असेल, पण जे चित्र आहे त्या वरून जर चित्र काढायचं असेल हे थोडंसं अवघड जातं. तशा प्रकारे राजा महाराजांच्या काळातसुद्धा हे दृक साधनाच्या माध्यमातूनच जे काही राजांचं चित्र काढलं जायचं ते सुद्धा आपल्याला एक दृक साधन म्हणूनच सांगता येईल. त्यानंतर जे काही गावकऱ्यांसोबत मीटिंग म्हणता येईल, गावकऱ्यांसोबत जी सभा असायची ती सभा सांगता येईल. त्याचबरोबर राजा कशा प्रकारे राजाचं चित्र असायचं, राजाचा पेहराव असेल किंवा राजाचं सिंहासन असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी या दृक साधनाच्या माध्यमातून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. त्यानंतर आहेत जी साधनं येतात ती साधनं म्हणजे श्राव्य साधनं. जी साधनं कानाला ऐकायला येतात अशी साधनं श्राव्य साधनं म्हणून ओळखली जातात. या श्राव्य साधनामध्ये आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी म्हणजेच आधुनिक कालखंडामध्ये जे काही नेते असतील, जे काही विचारवंत असतील, साहित्यिक असतील, कार्यकर्ते असतील, समाजसुधारक असतील, त्यांची व्याख्यानं असतील, ती व्याख्यानं, त्या व्याख्यानांचा आवाज हा आपल्याला सध्याचं एक श्राव्य साधन म्हणून ओळखता येतं. जीवन बीत चला, कल कल करते आज हाथ से निकले सारे, कल कल करते आज हाथ से निकले सारे, भूत भविष्य की चिंता में वर्तमान की बाजी हारे, पहरा कोई काम न आया रसगट रीत चला, जीवन बीत मासूम बच्चों ही अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आपण ऐकली. त्याचबरोबर एक ही ओवी ऐकूया. फिरते बहुतुक ओव्या गाओ कौतुका तो ये रे बा विठ्ठला, ओव्या गाओ कौतुका तो ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ओव्या गाओ कौतुका तो ये रे बा विठ्ठला, ओव्या गाओ कौतुका तो ये रे बा विठ्ठल, जीव शिव माझेचा. ही साधनं आपल्याला एक प्रकारे श्राव्य साधनं म्हणून ओळखता येतात आणि या श्राव्य साधनाच्या माध्यमातूनच आपल्याला त्या कालखंडामध्ये
जी काही फक्त साधनं ऐकायला मिळतात आहे, या साधनांच्या माध्यमातून आपल्याला पुढील इतिहासाची वाटचालसुद्धा करता येते. त्यानंतर येतात साधने जी दृकश्राव्य माध्यमाची साधने आहेत. ती म्हणजे ज्या साधनाच्या माध्यमातून डोळ्यांना दिसतं व ऐकण्यासही येतं, अशी साधनं म्हणजेच दृकश्राव्य साधनं होय. ज्या साधनाच्या माध्यमातून आपल्या डोळ्यांनाही दिसतं आणि तीच घटना आपल्याला कानाला ऐकायलाही येते, असं साधन म्हणजेच कोणतं? तर दृकश्राव्य साधन. समोर तुम्हाला चित्र दिसतंय, पण काही ऐकायला येतंय का? अजिबात नाही. आता बघूया. 1930 इतिहास में एक अहम दिन है। आपको बता दें 12 मार्च को ही महात्मा गांधी ने दांडी मार्च की शुरुआत की थी। यह दिन भारतीय स्वतंत्रता संग्राम के अहम पड़ाव के रूप में माना जाता है। राष्ट्रपति महात्मा गांधी ने इस दिन अहमदाबाद स्थित साबरमती आश्रम से नमक सत्याग्रह के लिए दांडी यात्रा शुरू की थी। नमक सत्याग्रह के दौरान गांधी जी ने 24 दिनों तक रोज औसतन 16 से 19 किलोमीटर पैदल यात्रा की। दांडी यात्रा से पहले बिहार के चंपारण में सत्याग्रह के दौरान भी गांधी जी बहुत पैदल चले थे। नमक सत्याग्रह महात्मा गांधी द्वारा चलाए गए प्रमुख आंदोलनों में से एक था। महात्मा गांधी ने 12 मार्च 1930 में अहमदाबाद के पास स्थित साबरमती आश्रम से दांडी गांव तक 24 दिनों का पैदल मार्च निकाला था। दांडी मार्च, जिसे नमक मार्च, दांडी सत्याग्रह के रूप में भी जाना जाता है, 1930 में महात्मा गांधी के द्वारा अंग्रेज सरकार के नमक के ऊपर कर लगाने के कानून के विरोध किया हुआ आंदोलन था। गांधी जी ने अपने या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी दिसतात आहे, जे की फोटो टाईप दिसतात आहे, ते ओरिजिनली महात्मा गांधींच्या कालखंडामध्ये काढलेले फोटो आहेत. पण सर्वात सुरुवातीला आपण एक व्हिडिओ पाहिला, एक 2 ते 3 सेकंदाचा. त्या व्हिडिओमध्ये सगळे लोक जाताना दिसतात आहे. म्हणजेच या आधुनिक भारताचं जे काही घटना घडून गेल्या त्याच्यावर डॉक्युमेंटरी बनवण्याचं काम कोणी केलेलं असेल तर ते आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं. आणि याच्याच माध्यमातून हे दृकश्राव्य साधन आपल्याला दिसून येते. दृकश्राव्य माध्यम म्हणजे कोणतं? जसं की आपला मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला पाहताही येतं आणि काही ऐकताही येतं. त्याचबरोबर आपला TV, बरोबर. ही सगळी साधनं आपल्याला दृकश्राव्य माध्यमाचे साधनं म्हणून ओळखता येतात. FTII म्हणजेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. भारत सरकारनं पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूनं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. ही भारतातील एक प्रमुख चित्रपट व दूरदर्शन संस्था बनलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा, संस्कृती या विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या घडलेल्या घटनांवर आधारित वृत्तपट तयार करण्यात आलेला आहे. आणि तो वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केलेला आहे. समाजाचं नेतृत्व करणारा व्यक्ती असेल किंवा महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट असतील, म्हणजेच डॉक्युमेंटरीज, या विभागाने तयार केले आहेत. आणि एकंदरीत आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे FTII या संस्थेनं आपल्याला सर्व गोष्टी सुकर करून दिलेल्या आहेत. वृत्तपट आणि अनुबोधपट याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या घडून गेलेल्या घटना ज्या आहेत त्यांचा इतिहास आपण जाणून घेऊ शकतो. त्याचबरोबर जे काही डॉक्युमेंटरीज आहेत
एखादं मंदिर असेल, एखादा किल्ला असेल, त्या किल्ल्याच्या अवतीभोवतीचा जो काही इतिहास असेल तो इतिहास आपल्याला या अनुभवपट म्हणजेच FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतो. FTII ही एक अंतर्गत स्वायत्त संस्था आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अनुदानित तत्कालीन आवारात ही वसलेली आहे. मध्ये वापरलं जाणारं हे एक पेजर नावाचं साधन आहे. या साधनाच्या माध्यमातून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संपर्क साधण्यासाठी केला जात होता. पण हे साधन जेवढ्या वेगात आलं तेवढ्याच वेगात हे साधन संपुष्टात सुद्धा आलेलं आहे. आत्तापर्यंत आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधनं आपण पाहिली. 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधनेसुद्धा अपुरी पडतील. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवीन साधनं पुढे येत आहेत. उदाहरणार्थ घरगुती टेलिफोनपासून ते मोबाईलपर्यंत हा प्रवास आपल्याला सांगता येतो. आंतरजालावर म्हणजेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो. परंतु इंटरनेटच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येते त्या सर्व माहितीची सत्यता आणि यथार्थता तपासून घ्यावी लागते आणि मगच आपण त्या इतिहासाशी संबंधित माहितीही पाहू शकतो. इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झाले आहे. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्यांची उपलब्धता होणे शक्य आहे. इतिहास हा सर्व जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने इतिहासाच्या जतनाचे प्रयत्नही सर्व स्तरावर होताना दिसतात. ते आपणही करूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. धन्यवाद.